आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे. सर, पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहे त्यांचं मधल्या काळातलं वक्तव्य आणि त्याला घेऊन आता कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळत आहे की टू नेशन्स थेअरी त्यांनी जी मांडली, कुठेतरी सैन्य प्रमुखाचं किंवा लष्कर प्रमुखाचं हे काम नाही, हा राजकीय विषय. अगदी बरोबर आहे. हे लष्कर प्रमुखाचं काम नसतं, पण असीम मुनीरने हे केलेलं आहे आणि याच्या विरुद्ध किंवा असीम मुनीर स्वतःच्या विरुद्ध पाकिस्तान लष्करामध्ये भयंकर मोठा असंतोष उफाळलेला आहे. एका लेफ्टनंट जनरलनी जो 11व्या कोरचा कमांडर आहे त्यांनी याला चीफला पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुमची जे वागणूक आहे ती बरोबर नाही आहे. आणि एक आदिल राणा म्हणून आहे, त्यांनीसुद्धा एक लेख लिहिलेला आहे तिथल्या डॉनमध्ये. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्या इथे किती भ्रष्टाचार चालू आहे. तर लष्कर प्रमुखाच्या वर अशा प्रकारचे आरोप सर्विंग लष्करी अधिकाऱ्यांनी किंवा कार्यरत लष्करी अधिकाऱ्यांनी करणं, ते एवढ्या मोठ्या रँकच्या आणि जे निवृत्त झालेले आहेत त्या सैनिकांनी करणं, ही लष्करामधल्या असंतोषाची एक नांदी आहे. आणि अशा असंतोषामध्ये पाकिस्तानी लष्कर भारताशी लढू शकेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. एक तर त्यांच्याकडे ऑलरेडी संख्येची कमी आहे, शस्त्रांची कमी आहे आणि बाकीच्या जे संसाधनं आहेत युद्ध लढण्याकरता ती कमी आहे. फक्त चीनच्या भरोशावर ते आपल्याला आव्हान करतात लढाई करण्याचं, पण ते करू शकणार नाहीत. हे चीनलाही माहिती आहे, पाकिस्तानलाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. असीम मुनीर यांचं जे वक्तव्य आहे, सैन्यातनंच त्यांना विरोध होणं म्हटलं मध्ये कुठेतरी सध्या तरी पाकिस्तानच्या सैन्यामध्ये एकजुटता नाही असं दिसून येतं, कारण की राजीनामा सत्र देखील सुरू झालं आहे. अगदी बरोबर आहे. जी माहिती हाती आलेली आहे त्याच्याप्रमाणे जवळपास 400च्या वर लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे सुरू झालं होतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा असीम मुनीरनी आपली जी फॅमिली होती तिला लंडनमध्ये पाठवून दिलं होतं. त्याच्यानंतर 6 जनरल्स, त्याच्यामध्ये ISIचे पण चीफ सामील आहेत, त्यांनी आपल्या फॅमिल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलेल्या आहेत. आणि जे फ्रंटलाईन कोअरचे ऑफिसर्स आणि JCOs आहेत आणि जवान, त्या लोकांनी आपली रेसिग्नेशन्स दिलेली आहेत. लढाई सुरू व्हायच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची रेसिग्नेशन म्हणजे पराभूत मानसिकतेचा एक प्रकार आहे. आणि पाकिस्तान आर्मी या पराभूत मानसिकतेने किती ग्रासलेली आहे हे याच्यावरनं कळून येतं. अशा पराभूत मानसिकतेच्या लष्कराच्या साहाय्याने आपल्याशी पाकिस्तान कसं लढणार आहे हेच मला कळत नाही आहे. असीम मुनीर यांनी जे वक्तव्य केलं आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसाने काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याला देखील जोडलं जात आहे. आणि असीम मुनीर यांची जी राहिलेली विवादास्पद कारकीर्द, ते ISIचे प्रमुख असताना देखील त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. कशा प्रकारे बघता याकडे? असं असतं की यथा राजा तथा प्रजा असं म्हणतात. तर असीम मुनीर हे स्वतःच अंडरहँड मेथडनी चीफ बनलेले आहेत. हे आधी ISIचे प्रमुख होते, त्याच्यानंतर इम्रान खान आला. इम्रान खाननी त्यांना त्या पोस्टवरनं काढून टाकलं. इम्रान खानच्या विरुद्ध यांनी षडयंत्र रचलं आणि त्यांनी शरीफला पंतप्रधान बनवलं. इलेक्शन जे त्यांचे होते ते त्यांनी रिगअप करण्यामध्ये मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे शरीफनी यांना चीफ बनवलं. आणि चीफ बनल्यानंतर यांनी रंग उधळायला आपली सुरुवात केली आणि यांना त्यावेळेपासूनच त्यांच्या अगेन्स्टमध्ये बरेचसे सिनियर ऑफिसर्स होते आणि जवानही त्यांच्याशी फारसे खुश नव्हते. कारण एक आहे की या माणसाने कधी ॲक्टिव्ह वॉरमध्ये किंवा ॲक्टिव्ह याच्यामध्ये मिलिटरी ऑपरेशन्समध्ये भाग घेतलेला नाही आहे. ते ISIचे चीफ होते, 3 वर्ष ISIमध्ये राहिले. त्याच्यामध्ये त्यांनी 2 सरकारं बनवली पाडली. त्याच्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत, आर्मी पण त्यांच्यावर नाराज आहे. आणि अशा आर्मीचं आता ते नेतृत्व करतात आहेत, तर त्या आर्मीमध्ये असंतोष फैलणं अगदी वाजवी आहे. कुठेतरी असीम मुनीर यांना राजकीय समर्थन देखील पाकिस्ताननं मिळत नाही, त्यामुळे एक मोठी अडचण, एक कोंडी निर्माण होताना दिसत आहे. अगदी बरोबर आहे. राजकीय समर्थन त्यांना मिळत नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना आर्मीतलं सुद्धा समर्थन मिळत नाही आहे. ज्या चीफवर त्याचे जे आका आहेत किंवा राजनेते आहेत किंवा सरकार आहे
तेच खुश नाही आहे आणि त्याचे जे प्यादे आहेत, लढणारे सैनिक आहेत, तेही खुश नाही आहे. त्या सेनापतीचं काहीही व्हॅल्यू राहत नाही. नुकतीच एक माहिती आली की तुर्कस्थानचं लष्करी विमान पाकिस्तानमध्ये दाखल झालं. काही इंधन आणि दारुगोळा त्यांनी पाकिस्तानला पुरवलेला आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या घटनेकडे आणि तुर्किस्तानचा काय रोल राहू शकतो जर का पुढे भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर? तुर्किस्तान हा अतिशय कट्टरवादी मुस्लिम देश आहे. पहिलेपासून हा पाकिस्तानच्या मागे आहे. पाकिस्तान आणि याच्यामध्ये अनेक संधी झालेल्या आहेत, करार झालेले आहेत. त्या करारानुसार तुर्किस्तान वेळोवेळी पाकिस्तानला लष्करी सहाय्य करत असतो. हे जे विमान आलेलं आहे हे एक तर त्या लष्करी सहाय्याचाच एक भाग असेल आहे. मला असं वाटत नाही आहे की सध्या तरी पाकिस्तान तुर्कस्तानला फार मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टी मागेल. तुर्किस्तानच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फक्त त्यांचे जे ड्रोन्स आहेत ते ड्रोन अतिशय पॉवरफुल आहेत. इवन रशियाला त्यांनी ते दिलेले आहेत, ते जरी नाटोचे मेंबर असले तरी. आणि त्या ड्रोनचा जर त्यांनी पाकिस्तानला भरपूर पुरवठा केला तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. पण आपलं एअर डिफेन्स इतकं स्ट्रॉंग आहे की ते त्या ड्रोनचा नक्कीच सत्यानाश करतील. तुर्किस्तानला किंवा इतर विदेशी ताकदीच्या जोरावर पाकिस्तानला हे युद्ध लढणं शक्य आहे का? युद्ध लढण्याची जर इच्छा असेल तर युद्ध करणं कोणालाही शक्य आहे. पण इतर देशांचा जर त्याला पाठिंबा मिळाला नाही तर पाकिस्तानला हे युद्ध जिंकणं अशक्य आहे. आणि जर चीननी याच्यातनं आपला पाठिंबा काढून घेतला, पाकिस्तान मेनली चीन आणि तुर्किस्तान यांच्या जोरावर उड्या मारतो आहे. चीन त्याला आर्थिक पुरवठा करतो, तुर्किस्तान त्याला सामरिक पुरवठा करतं. चीन त्याला सामरिक विमानं देतं, मिसाईल देतं. पण तुर्किस्तान त्याला विमानं देतं आणि बाकीच्या गोष्टी देतं. ज्या गोष्टी अमेरिकेने बंद केल्या आहेत त्याला तुर्किस्तानकडनं मिळतात आहेत. आणि चीनचा पैसा आणि तुर्किस्तानचे संसाधनं याच्यावर पाकिस्तान उडतो आहे किंवा उड्या मारतो आहे. आणि त्या उड्या किती दिवस चालतील हे पाहावं लागेल. कारण याआधी जेव्हा तुर्किस्तान अशा काही गोष्टी करायच्या नाटो मेंबर असताना त्यावेळेला बायडेन तिथे होते अमेरिकेमध्ये. आता ट्रम्प आलेले आहेत आणि ट्रम्प हे एका झटक्यामध्ये एरोगनला, जो तुर्किस्तानचा राष्ट्रपती आहे, त्याला शांत करू शकतात. ज्या प्रकारे मागच्या एक आठवड्यामध्ये आपण बघतो की क्षेपणास्त्राची चाचणी असेल किंवा नौसेनाचा युद्धाभ्यास असेल, काय समजायचं याला? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? आपले जे युद्धाभ्यास आहे ते आधीचे होते तेच त्यांनी सुरू केलेले आहेत. हा एक योगायोग आहे की पहलगाम अटॅक झाला आणि त्याच्यानंतर हे युद्धाभ्यास सुरू झालेत. पण याचा उपयोग पुढेसुद्धा होऊ शकतो. कारण युद्धाभ्यास जे असतात ते पुढची कॉन्टिजन्सी काय आहे याच्याकरताच ते अभ्यास केले जातात. आणि पाकिस्तानच्या कुठल्याही दबावाला तोंड देणं हा भारतासाठी पहिलं ध्येय आहे. आणि पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी दबावाला तोंड देणं, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जी काही ॲक्शन घ्यायची आहे त्याचे अभ्यास सुरू असतात. कदाचित हा एक योगायोग असेल. कारण एवढं मोठं एकदम नौसेना किंवा वायुसेनेचं दल बाहेर काढणं किंवा आर्मीचं सुद्धा टँक्स वगैरे बाहेर काढणं एकाएकी शक्य होत नाही. हे प्री प्लॅन्ड असेल आहे आधीचं, ते सध्या त्यांचे युद्धाभ्यास सुरू झालेले आहेत. काय समजायचं म्हणजे कुठंतरी पूर्वतयारी म्हणूनही बघितलं तर याकडे? पूर्वतयारी तर आपली पहिलेपासून आहेच. जसं मी सांगितलं की हे जेव्हा युद्धाभ्यास हे एकाएकी ठरत नाही. हे साधारण 6 ते 8 महिने आधी ठरवले जातात. त्यांची डेट ठरवली जाते, त्यांची जागा ठरवली जाते. कारण जो युद्धाभ्यास होतो तो जनरली मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याच्यामध्ये जर शेती जमीन असेल तर शेतीची नासाडी व्हायची चान्स असतात. म्हणून ज्या वेळेला हार्वेस्टिंग होतं त्यावेळेला युद्धाभ्यास करावे लागतात, त्याच्या आधी करता येत नाही. पाण्याची तकलीफ नको लोकांना, खास करून राजस्थानमध्ये. तर या सगळ्या फॅक्टर ज्या आहेत त्या आम्हाला कन्सिडर कराव्या लागतात, लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे याची प्लॅनिंग फार आधी झालेली असते. त्यामुळे सध्या युद्धाभ्यास जो चालू आहे तो प्री प्लॅन असणार आहे. फक्त या वेळेला तो होतो आहे हे आहे. पण त्याच्यानी पाकिस्तानला धडकी भरलेली आहे एवढं मात्र नक्की.
शेवटला प्रश्न, आपण जर का राजकीय नेत्यांचे वक्तव्य बघितले, म्हणजे पाकिस्तानचे राजकीय नेते आणि भारतातले राजकीय नेते, तर भारतातले राजकीय नेते अत्यंत संयमाने आणि संयमाने आणि शांततेने संपूर्ण परिस्थितीचं परीक्षण आणि माहिती घेत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा पण विचार करायचा झाला तर तिथं विवादास्पद वक्तव्य सातत्याने येत आहे. पाकिस्तानचे नेते भडकाऊ भाषण करण्यामध्ये पहिलेपासूनच माहीर आहेत. जरा काही खुट्ट झालं की ते एक तर पहिल्यांदा भारतावर हल्ला करण्याच्या गोष्टी करतात, भारताला बेचिराग करण्याच्या गोष्टी करतात. जेव्हापासून त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आलेले आहेत तेव्हापासून तर त्यांना फारच दूर चढलेला आहे हे करायचा. पण न्यूक्लिअर वेपन असतानासुद्धा ते आम्हाला कारगिल युद्धात हरवू शकले नव्हते हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपले नेते, राजकीय नेते जे आहेत ते काही जर सोडले हाताच्या बोटावर मोडण्या इतके, तर बाकीचे सगळे संयमाने वागतात आहेत. पण काही काही नेते मात्र भडकाऊ भाषण करून पाकिस्तानचा POK परत घ्या, तुम्ही काश्मीरवर हल्ला करा, तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करा, असल्या सूचना सरकारला देतात आहेत. या लोकांनी स्वतः भान बाळगलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय आहे, राष्ट्रीय परिस्थिती काय आहे, सामरिक परिस्थिती काय आहे, आणि त्यानंतर यांनी बोलणं करायला पाहिजे. राष्ट्रीय नेता जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमच्याकडनं थोडंफार कॉमन सेन्स आणि लॉजिक हे अपेक्षित असतं, ते त्यांनी ठेवावं एवढीच आमची इच्छा आहे. असं एक म्हणतं की जसं तुम्ही म्हणाले की POK परत घ्या, असं राजकीय वक्तव्य येतं, पण ते शक्य आहे का? ते शक्य आहे का हे जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हाच कळेल, त्याच्या आधी नाही कळायचं. तर हे होते अभय पटवर्धन सर. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.